मित्रांनो, महानगरपालिकेमध्ये अपकमिंग पण भरपूर सारी पदं येणार आहेत आणि सध्या सुद्धा भरपूर या ठिकाणी पदांसाठी अर्ज सुरू आहेत. कोणकोणत्या पदांना अर्ज सुरू आहेत ते पण आपण बघणार आहोत. पगार पण चांगला आहे मित्रांनो, प्रति महिना 38,600 एवढा आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती पहा शेवटपर्यंत, बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका. आवडल्यानंतर तुमच्या जीवलग मित्र मैत्रीण नातेवाईकांपर्यंत सुद्धा आवर्जून हा व्हिडिओ काय करा, शेअर करा. त्या कोणकोणत्या पदांचे अर्ज सुरू आहेत ते तर आपण या ठिकाणी बघणारच आहोत. परंतु एप्रिल महिन्याच्या अगोदर सुद्धा अजून 2288 पदांची मोठी भरती या ठिकाणी मनपामध्ये होत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आतापासून तयार राहायचं. एप्रिल म्हणजे झाला तर 1-2 महिन्यामध्ये त्याची पण या ठिकाणी जाहिरात 2288 पदांची ही सुद्धा या ठिकाणी जाहिरात येणार आहे. त्यामुळे त्याच्या सुद्धा आपण या ठिकाणी तयारीमध्ये राहायचं आहे, महानगरपालिकेच्या तयारीमध्ये. सध्या कोणकोणत्या पदांसाठी फॉर्म भरणे सुरू आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं संपूर्ण माहिती तर या ठिकाणी वेगवेगळी पदं आहे. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर यामध्ये सर्वप्रथम जर बघितलं इंजिनिअरिंगवाल्यांसाठी हे पद आहे मित्रांनो. कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री झालेले आहे तर त्यांच्यासाठी हे पद आहे. त्यानंतर दुसरं आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, तर ज्यांचं या ठिकाणी विद्युत अभियांत्रिकी झालेलं आहे त्यांच्यासाठी हे इंजिनिअरिंगवाल्यांसाठी पद आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हटलं थोडं याच्यापेक्षा कनिष्ठ अभियंतापेक्षा थोडंसं अजून आपण या ठिकाणी बघू शकता की डिप्लोमावर हे पद आहे. ठीक आहे, अभियांत्रिकी शाखेतील पदविका या ठिकाणी धारण केलेलं म्हणजे सिव्हिल डिप्लोमा ज्यांचं झालेलं आहे तर त्यांच्यासाठी हे पद आहे, तर ते या ठिकाणी फॉर्म भरू शकता. पुढचं जर पद या ठिकाणी बघितलं तर नर्स परिचारिका म्हणजे GNM वाल्यांसाठी आहे. तर ज्यांचं पण या ठिकाणी HSC नंतर म्हणजे 12वी नंतर ज्यांचं GNM अभ्यासक्रम ज्यांनी पूर्ण केलेला आहे तर त्यांच्यासाठी काय आहे, तर त्यांच्यासाठी हे नर्स परिचारिका म्हणून आहे. दुसरं या ठिकाणी वृक्ष अधिकारी नावाचं पद आहे. तर ज्यांचं पण या ठिकाणी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी ज्यांची या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण आहे तर त्यांच्यासाठी काय आहे, वृक्ष अधिकारी नावाचं हे पद आहे. तुमचं BSc झालेलं आहे ते पण कशामध्ये, ॲग्रीमध्ये असेल, बॉटनी असेल किंवा या ठिकाणी मान्यताप्राप्त वनस्पतीशास्त्र असेल तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता. अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल म्हणताय. त्यामुळं अनुभव असेल नसेल तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. अनुभव असेल तर फक्त प्राधान्य दिलं जाईल. प्राधान्य म्हणजे काय असतं, तुम्हाला पण सारखी मार्क पडलेत, समजा 60चा कट ऑफ लागला, तुम्हाला पण 60 पडलेत, त्यांना पण 60 पडलेत, तर ज्यांच्याकडे हा 5 वर्षाचा अनुभव आहे तर त्यांचं सिलेक्शन होईल. परंतु तुम्हाला पण 60 पडलेत आणि दुसऱ्याला 59 पडलेले आहे, ज्याला अनुभव आहे, तर तुमचं सिलेक्शन होईल. त्यामुळे त्याचं काय ताण घ्यायची गरज नाही. त्यासाठी वयोमर्यादा म्हटलं तर आता सरळ सेवेला आपल्याला तर माहिती कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असतंच. आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर निवड प्रक्रिया जर बघितलं तर ऑनलाईन परीक्षा असणार आहे. ऑनलाईन या ठिकाणी MCQ टाईपची परीक्षा असणार आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी 200 गुण असणार आहे. 100 प्रश्न 200 गुण या पद्धतीने ही परीक्षा असणार आहे. वेळ जर बघितला तर तुम्हाला वेळ आहे मित्रांनो 2 तासांचा या ठिकाणी वेळ असणार आहे. तुम्हाला याचे टेक्निकलचा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करावा लागेल अभियंता म्हटल्यावर. आणि तुम्हाला जर टेक्निकलचे प्रश्न हवे असतील तर आपल्या एक्झाम मॉड्यूलला संपर्क साधू शकता. अगदी माफक फीमध्ये तुम्हाला टेक्निकलसाठी सुद्धा स्पेशल ई बुक दिलं जाईल आणि संपूर्ण कंटेंट तर आपल्याकडे अवेलेबल आहेच. आता जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे ठीक आहे, तर त्या पॅटर्नमध्ये तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. तर यामध्ये 40 प्रश्न टेक्निकलचे आहेत आणि बाकीचे जे उरलेले प्रश्न आहेत ते नॉन टेक्निकल म्हणजे मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि GKचे आहेत. असे 60 प्रश्न ऑदरचे आहेत, 40 टेक्निकलचे आहेत. असे टोटल मिळून जर आपण बघितलं तर 200 गुणांचा हा पेपर असणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. तसंच प्रत्येकासाठी तोच या ठिकाणी 60-40चा या ठिकाणी पॅटर्न त्यांनी राबवलेला आहे. 60-40-60-40चा पॅटर्न हा राबवलेला आहे. तर ज्यांचं पण या ठिकाणी पात्रता आहे ते त्यांनी या ठिकाणी लगेचच फॉर्म भरून घ्यायचा आहे. याची लास्ट डेट वगैरे वाढली तर ती पण कळवलं जाईल. सध्या जर आपण बघितलं तर याची लास्ट डेट कधी आहे मित्रांनो, तर 15 तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. 15 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर लगेचच या ठिकाणी फॉर्म भरायचा. याच्यापूर्वी पण आपण एक व्हिडिओ बनवला होता, कदाचित तुम्ही पाहिला असेल नसेल व्हिडिओला. त्यासाठी काय करायचं आहे, लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला वेळीच पोहोचून जातात. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता ज्यांचं यामध्ये पात्रता बसत नाही तर त्यांच्यासाठी अजून जबरदस्त या ठिकाणी मनपामध्ये जाहिरात येणार आहे, असं ऑलरेडी अपडेट आलेलं आहे आणि ती 2288. आता यामध्ये काय आहे मित्रांनो, तर यामध्ये अगदी बाकीची पण पदं आहेत, जसं की गड्डची सुद्धा या ठिकाणी आपल्याला पदं असणार आहेत. त्यामुळं इथं पात्रता कमी असेल, अगदी 10वी वाले सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतील. कारण आपण जर बघितलं क्लास 1 पासून ते गट 4 पर्यंत म्हणजे गट ड पर्यंत, गट ड ची पण पदं आहेत, गट क ची आहेत, गट ब ची आहेत आणि गट अ ची पदं आहेत. म्हणजे 4ही पदं आहेत. आणि गट ड ची जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी 3280 ठीक आहे, या ठिकाणी जर मंजूर पदं एवढी आहेत. परंतु ही सगळीच भरली जाणार नाहीत, कारण त्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी फक्त 2288च पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि ती पण लगेच एप्रिलमध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असं या
ठिकाणी सांगितलेलं आहे एप्रिलमध्ये. त्यामुळे त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी तयारीमध्ये राहायचे. 2288 जर या ठिकाणी मनपामध्ये विशेष करून छत्रपती संभाजीनगर इथून ही अपडेट आलेली आहे. मग एकाच महानगरपालिकेमध्ये जर एवढी असतील तर अजून बाकीची महानगरपालिकेमध्ये तर भरपूर आहेत. सध्याची मी तुम्हाला आज जाहिरात दाखवली नागपूर महानगरपालिकेची, तर त्याचे पण तुम्ही फॉर्म भरून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि याचा तयारी आतापासून जर तुम्हाला करायची असेल त्यासाठी 280चे हे आपण जे तयार केलेलं आहे व्हिडिओ लेक्चर आहे, त्यामध्ये व्हिडिओ ई-बुक आहे, ऑनलाईन टेस्ट आहे, तर हे तुम्ही घेऊ शकता. फक्त 280 रुपयामध्ये हे तुम्हाला भेटून जाईल. सोबतच तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा मागील 10 वर्षाचं अनालिसिस करून रेल्वेचे कसे प्रश्न आहेत, काय आहे ते सर्व तुम्हाला यामध्ये व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, ऑनलाईन टेस्ट भेटून जातील केवळ आणि केवळ 255 रुपयामध्ये. तर अधिक माहितीसाठी 7248930176 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. सोबतच तुम्हाला ICDS मुख्य सेविकेचा फॉर्म भरला असेल त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सर्व व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, नोट्स उपलब्ध आहेत. तलाठी भरतीसाठी तर आहेतच आहेत, हे आपण या ठिकाणी बघू शकता. ऑल इन वन सर्वच तुम्हाला पाहिजे असेल ते सुद्धा 499 मध्ये उपलब्ध आहे. सोबतच या ठिकाणी सरळ सेवेचं महानगरपालिकेसाठी घेऊ शकता. समाज कल्याण विभागासाठी सुद्धा तुम्हाला 200+ ऑनलाईन टेस्ट आहेत, व्हिडिओ लेक्चर आहेत, ई-बुक आहे आणि केवळ आणि केवळ 275 रुपयामध्ये उपलब्ध आहे. तर हे सुद्धा तुम्ही नक्की घेऊ शकता. 7248930176 या नंबरवर 275 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट दिलं जाईल. किंवा अजून तुम्हाला इतर कोणत्या परीक्षेचं पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. 7248930176. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आता जे काही मी तुम्हाला इंजिनिअरिंगवरची पदं सांगितली नागपूर महानगरपालिकेची, त्यासाठी तुमचे इतर नातेवाईक मित्रमंडळी हे जर त्या पात्रतेचे असतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना याचा फायदा घेता येईल. धन्यवाद.